ऐका हो मंडळी, वासुदेव नुकताच अमेरिकेहून घरी आला होता. सकाळच्या वेळी वासुदेव नाश्ता करायला बसला होता. आईने कुतूहलाने विचारलं, तू अमेरिकेत नेमका करतोस तरी काय? तेव्हा वासुदेव म्हणाला, आई, तू डार्विनचं नाव ऐकलंयस का? नशीलच ऐकलं. मी एक जेनेटिक इंजिनियर आहे. त्याच डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या थिअरीवर मी काम करतोय. आई त्याच्या जवळ येऊन बसली आणि त्याला म्हणाली, अरे, डार्विनच्या उत्क्रांतीची थिअरी तर नवी आहे. तू त्याहून जुन्या थिअरीवर काम का नाही करत? वासू विचारात पडला. त्याला प्रश्न पडला की आता याहून जुनी थिअरी कुठली? आई बोलत होती, तुला भगवान विष्णूंचे दशावतार माहीत आहेत का रे? तेव्हा वासुदेवने डोकं हलवून नाही म्हणून सांगितलं. नाही ना, मग आता ऐक. आई म्हणाली, पहिला अवतार मत्स्य. मत्स्य म्हणजे मासा. जीवनाची सुरुवात पाण्यात झाली म्हणून पहिला अवतार मत्स्य अवतार म्हणून ओळखला जातो. दुसरा अवतार कूर्म. कूर्म म्हणजे कासव, जे दर्शवतं की पाण्यातून सुरू झालेलं जीवन जमिनीकडे जाते. यात पाणी आणि जमीन समान राहते. तिसरा अवतार वराह. वराह म्हणजे डुक्कर, ज्याचा अर्थ जमिनीवरील पाळीव प्राणी. तसेच मोठ्या आकाराचे भूचर, जसे डायनासॉरसारखे प्राणी जन्माला आले. यात पाण्यात कमी आणि जमिनीवर वावर जास्त यांचा. चौथा अवतार होता नरसिंहाचा, ज्याचा अर्थ अर्धा प्राणी आणि अर्धा मनुष्य, म्हणजेच प्राण्यांपासून मानवाकडे वाटचाल सुरू झाली. यात पाणी पिण्यापुरतंच. मनुष्य हा प्राण्यासारखा पण जास्त बुद्धिमान. पाचवा अवतार वामन, जो उंचीने छोटा ब्राह्मण होता, पण तो मोठा होऊ शकत होता. त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली होती. जुन्या काळातही असेच दोन गट होते, होमोसेपियन्स आणि होमो इरेक्टस. असे एकदा त्या दोघांचं युद्ध झालं आणि ती लढाई होमोसेपियन्सने जिंकली. का माहिती आहे का जिंकली? कारण ते उंचीने व बुद्धीने मोठे होते, म्हणून, जसा वामन होता. आई या कथेत दंग झाली होती. वासुदेव अवाक व स्तब्ध होऊन ऐकत होता. सहावा अवतार परशुराम, जो कुऱ्हाड धारण केलेला जंगलात राहणारा शीघ्रकोपी तपस्वी पुरुष होता. जसा अश्मयुगातील जंगलात एकटा राहणारा प्राण्याची कात धारण केलेला मानव होता. जंगलाची कास धरून मानव मोठा होत होता. सातवा अवतार प्रभू श्रीराम, म्हणजेच बुद्धिवंत राजा, ज्यांनी जगाला जगण्याचे कायदे व नात्याचे महत्त्व सांगितले. तत्सम अश्मयुगीन मानवही कुटुंब, परिवार व गट करून राहू लागला होता. त्याला सोबत राहण्याचं महत्त्व कळालं होतं. आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण, जो एक उत्तम मित्र, गुरु, मार्गदर्शक, प्रियकर व राजा होता. ज्यांनी जगाशी खेळ खेळून प्रेम व युद्ध याचं ज्ञान दिलं, जीवन जगण्याची कला दिली. त्यालाच आपण भगवद्गीता म्हणतो. तोच मानव शिक्षण घेऊ लागला. त्याला शिक्षण म्हणजे काय कळाले. वेगवेगळे विद्यापीठ स्थापन झाले. मनुष्य प्राणी शिकू लागला व शिकवू लागला. नववा अवतार बौद्ध, जिथे एकीकडे नरसिंहासारखा हिंस्त्र मानव होता, तिथे सत्य, अहिंसा, सदाचाराचे संदेश देणारे, जगाला मोक्षाचे महत्त्व सांगणारे बौद्ध पण जन्माला आलेत. म्हणजेच त्रामयुगानंतर थोर संत, विचारवंत जन्माला आलेत, ज्यांनी जगाच्या चालीरीती बदलल्यात. आई एवढं बोलून थांबली. तेव्हा वासुदेव म्हणाला, आणि 10वा? वासुदेवाने कुतूहलाने विचारलं. आई हसत म्हणाली, अरे, 10वा अवतार म्हणजे कल्की, जो मनुष्याचा जेनेटिकमध्ये बदल केलेली आवृत्ती आहे, ज्यावर तुम्ही अभ्यास करत आहात. वासुदेव आईकडे अगदी कुतूहलाने पाहत राहिला. आणि हा दृष्टिकोन तू कुठून आणलास आई, असं तो विचारू लागला. तेव्हा आई म्हणाली, विज्ञान आणि धर्माला आम्ही अशाच एकाच नजरेनं बघतो. आई न्याहारी देत हसून म्हणाली, माणसाने विज्ञानासोबतच आध्यात्मिकतेचीही कास धरावी. अध्यात्म समजण्यास कठीण आहे, पण ज्याला हे समजलं त्यानं जग जिंकलं. धन्यवाद.